सेवलीला अप्पर तहसील कार्यालयासाठी 35 गावांचा यलगार। जालना जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। सेवली परिसरातील तब्बल 35 गावातील नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत भव्य मोर्चा काढला। सेवलीला अप्पर तहसील कार्यालयाचा दर्जा मिळावा ही प्रमुख मागणी घेऊन हजारो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी आता आरपारची लढाई लढण्याचा पवित्रा या भागातील नागरिकांनी घेतलाय। जालन्यापासून सेवली हे गाव साधारण 65 किलोमीटर अंतरावर आहे। एखाद्या साध्या दाखल्यासाठी किंवा प्रशासकीय कामासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना पूर्ण दिवस खर्च करून जिल्हा मुख्यालयी यावे लागते। 65 किलोमीटरचा प्रवास, बसचे भाडे आणि दिवसभराची मजुरी सोडून नागरिकांना जालन्याला यावे लागते। त्यामुळे सामान्य शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। सेवली हे या परिसरातील मुख्य बाजारपेठेचे गाव असून आजूबाजूची 35 गावे सर्व व्यवहारांसाठी सेवलीवर अवलंबून आहेत। त्यामुळे येथे तहसील कार्यालय झाल्यास या संपूर्ण पट्ट्याचा विकास होईल। सेवलीकरांची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे। लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात कार्यवाही झाली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे। आज काढलेल्या मोर्चात आबालवृद्ध आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून जर तातडीने निर्णय झाला नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिलाय। आता प्रशासकीय स्तरावर या मागणीची दखल घेतली जाते की सेवलीकरांचा हा वनवास असा सुरू राहतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। शासन ने जो निर्णय लिया जालना तालुके के अंदर एक अपर तहसील निर्माण करने का, हमारा ऐसा कहना है कि जालना तालुके की सबसे बड़ी जो ग्राम पंचायत है वो सेवली है। सेवली 17 की बॉडी है और सबसे ज्यादा लोक संख्या वाला जो गांव है तो वो सेवली है और विदर्भा के जो है तो बॉर्डर के ऊपर है। और गवर्नमेंट का जो उद्देश्य है, गवर्नमेंट का जो इंटेंशन है कि भाई जो दुर्गम भाग है, जो बैकवर्ड भाग है, उसको जो है तो मेन स्ट्रीम में लेके आने का, मुख्य धारा में लेके आने का। तो गवर्नमेंट का जब इंटेंशन ये है कि मुख्य धारा में लाने का, तो फिर दुर्गम जो भाग है हमारा सेवली, उसको जो है तो गवर्नमेंट ने जो है तो अपर तहसील देकर जो है तो उसको मुख्य धारा में लाने की कोशिश करना चाहिए, क्योंकि वो अधिकार हमारा है। और अपर तहसील जो है तो ये हमको जो है तो उसका ऐतिहासिक वारसा है। 16 सप्टेंबर 1940 गाव हे जोडलेले आहे। आम्ही 45 गावाच्या ग्रामपंचायतच्या ठाव याला जोडलेला आहे। आम्हाला तहसीलचा ऐतिहासिक वारसा पण आहे, कारण की 16 सप्टेंबर नेरचे लोक सुद्धा विरोध, नेरचा जर आम्ही बघितला तर गव्हर्नमेंटचा निकष जर आपण बघितला तर नेर हे 40 किलोमीटर आहे जालन्यापासून आणि सेवली जे गाव आहे ते 65 किलोमीटर येते आणि आम्हाला पोलीस स्टेशन पण आहे। भौगोलिक दृष्टी जर पाहिले तर सेवली शिवाय दुसरा गाव बसत नाही। मी प्राध्यापक शेख नवीन माजी सरपंच प्रतिनिधी।